नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीच्या 9च्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत. 24 तास नाही तर फक्त एका तासात आपण देशभरातील दिवसभराच्या महत्त्वाच्या राजकीय, सामाजिक, क्राईम आणि मनोरंजनासह इतर घडामोडींचा वेगवान आढावा घेणार आहोत. देशात लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात झाली असून पुणे लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून मुरलीधर मोहोळ, महाविकास आघाडीकडून रवींद्र धंगेकर आणि वंचित बहुजन आघाडीकडून वसंत मोरे हे निवडणुकीच्या रिंगणात असून पुण्याची निवडणूक ही तिरंगी होणार अशा चर्चा सुरू आहेत. याच अनुषंगाने पुणे मार्केट यार्डातील व्यापाऱ्यांशी कोणत्या उमेदवाराला पसंती आहे, त्याचबरोबर आडते आणि विक्रेत्यांच्या काय समस्या आहेत याचा टॉप न्यूज मराठीनं विशेष आढावा घेतलाय. यासह पाहूयात दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी पुढील एक तासात. लोकसभा निवडणुका जाहीर झाल्यापासून आपण पुण्यातल्या विविध भागांमध्ये, विविध मतदारसंघांमध्ये फिरून इथल्या नागरिकांच्या, इथल्या मतदारांच्या काय भूमिका आहेत, काय अपेक्षा आहेत हे जाणून घेतोय. त्याच पार्श्वभूमीवरती आज मी आलेली आहे पुण्यातल्या मार्केट यार्ड परिसरामध्ये. पुण्याच्या मध्यवर्ती भागात असलेलं हे मार्केट यार्ड आहे. इथे जे गाळेधारक आहेत, विक्रेते आहेत, अडते असोसिएशनचे काही पदाधिकारी आहेत, त्यांच्याकडून बातचीत करणार आहोत. त्यांच्याशी बातचीत करून त्यांचे जे प्रश्न आहेत, त्यांच्या समस्या आणि अपेक्षा जाणून घेणार आहोत. माझ्याबरोबर या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर विक्रेते आणि अडते असोसिएशनचे पदाधिकारी आहेत. चला त्यांच्याशी बातचीत करूया. दादा, काय सांगाल? सर्वप्रथम तर निवडणुका जाहीर झाल्या, तिन्ही उमेदवार जाहीर झालेले आहेत. काय सध्या मागणी आहे, कसं चित्र एकंदरीतच पुण्यात आणि तुमच्या मार्केट यार्डमध्ये पाहायला मिळते? निवडणुकीची रणधुमाळी अख्ख्या भारत देशात चालू आहे. फक्त विषय असा आहे आमचा व्यापारी दृष्टिकोनातनं की व्यापाराच्या विकासाच्या मुद्द्याचं कोणाकडेच धोरण नाही आहे. जे उमेदवारी जी झालेली आहे, भाजप जे सत्ताधारी आहेत त्यांच्याकडनं जी उमेदवारी डिक्लेअर झालेली आहे, पण मुद्दे कोणच मांडा ना हो. व्यापाराचा विकास, व्यापार वाढ. आज तुम्ही बघताय एक साईडनी थोडं पेट्रोल 2 रुपये कमी करायचं, गॅस सिलेंडर वाढवायचा, गॅस सिलेंडर कमी करायचं तर इलेक्ट्रिसिटीचं चार्जेस वाढवलेत. व्यापाऱ्यांच्या मेन मूलभूत गरजा, आज हा व्यापारी हा मेन अर्थव्यवस्थेच्या, भारताची अर्थव्यवस्था करणं हा व्यापारी. आपल्या देशाचं स्लोगन, पहिलं स्लोगन काय सगळ्यात मोठं स्वातंत्र्यानंतर, जय जवान जय किसान. आज हे किसानाच्या आधारावर सगळं चालणारा देश, त्याच्यावर चालणारी आमची बाजारपेठ, आमच्या बाजाराचा मूळ प्राण हा शेतकरी. या बाजाराच्या सुखसुविधेकडे कोणाचंच लक्ष नाही आहे. आज 40-43 वर्ष आली बाजारपेठवरती येऊन. पहिलं मंडई होती, मंडईनंतर आज हे मार्केट यार्ड झालं. आज या मार्केट यार्डमध्ये ज्या सुखसुविधांचा अभाव, व्यापाराचा अभाव, आज तुम्ही बघताय की माल यायला त्रास आहे, माल आला तर तो खपायला पण त्रास आहे. एक काळ होता की जे आमच्या आधीच्या पिढीनी, आज आमच्याकडे ज्येष्ठ वारणार आहेत, यांनी कामं केली जेव्हा इथं हजारो टनामध्ये माल उतरत होता आणि तो सेलही होत होता. आज त्याची आवक घटून निम्म्याची पण कमी आलेली आहे आणि सेलची आवक तर अजून कमी झालेली आहे. म्हणजे आज तरी बघा, लिंबू आज उन्हाळ्यात तुम्ही आलेले, भर उन्हाळ्यात लिंबाचे भाव काढलेले तरी पण लिंबाची आवक अजून शिल्लक आहे. हे बघण्यासारख्या गोष्टी आहेत की ह्या व्यापारावर कोण देणार आम्हाला तोडगा. आज आमच्याकडं आमची मागणी होती की आम्हाला कोल्ड स्टोरेज पाहिजे. कोल्ड स्टोरेजला तर आता मेन कोल्ड स्टोरेजला लागणारी विजेचे भाव आता सरकारने वाढवलेले आहेत. आम्ही आमचा सुवर्ण मध्य गाठायचा कसा, व्यापार करून आमचं पोट भरण्याचा, आणि सगळ्यांना आम्ही सांभाळतो. आमच्याकडे दोन्ही असतात, आमच्याकडे व्यापारी घेणारा घटक करेन, आमच्याकडे पाठवणारा घटक पण. या दोघांचा मधला दुवा हा आडतदार आहे. आज ह्या आडत्याच्या ह्याच्यावर आज बाजारात येणाऱ्या कामगार वर्गाला काम आहे. कामगार वर्गाकडनं, आमच्याकडनं मालाकडनं, गिरायकाकडनं लास्टची एंड राहते ती जो कंझ्युमर येतो. ह्याचा मेन जो मुद्दा, महत्त्वाचा घटक आहे हा आडतदार. हाच आता द्वितीय मनस्थितीत सापडलेला आहे. मी आडत्या असोसिएशनचा उपाध्यक्ष आहे. एक काळ होता याच्यापूर्वी की माल सप्लाय भरपूर होत होता आणि तो सेलही होत होता. आज सेलला खूप फरक पडलेला आहे. ठिकठिकाणी उपबाजार झालेले आहेत, ठिकठिकाणी डायरेक्ट शेतकऱ्यांकडनं माल डायरेक्ट जातो आहे. नवीन मॉल्स उभारले जात आहेत. ह्याच्यामध्ये काय झालेलं आहे, शेतकऱ्याला मिळणारा फायदा आणि आम्हाला मिळणारा फायदा ह्याच्यात जी तफावत आलेली. ह्याच्या आधी पहिलं पट्टीत कमिशन होतं. 2014 साली 16 साली कमिशन 16 साली गिरायकाकडं कमिशन गेलं. काय होतं आहे, इकडनं शेतकऱ्याला मिळतो आहे कमी दर आणि शेवटचा तो कंझ्युमर त्याला मिळतो आहे जास्त दर. ह्याच्यामध्ये तफावत फक्त बदनाम होते आमचा आडतदार. आज तुम्ही आमची जर व्यथा ऐकली, आता आमच्याकडं फेकलेल्या मालाची आम्ही पैसे पट्टी करून देतो, तेव्हा कोण आमचं हे करत नाही. पण एखादी पट्टी जर कमी भाव झाली तर ती सगळ्या चॅनलला हे जाते. आमची अशी इच्छा आहे की जेव्हा आम्ही एखाद्या फेकून दिलेल्या मालाची
स्वपत्रातनं आम्ही भाडं भरून किंवा त्याची पट्टी करून 2 रुपये 3 रुपयांनी स्वतः खर्च करून तो आम्ही जी पट्टी बनवतो तेव्हा आमचं कुठं डिस्प्ले होत नाही. भरपूर मागण्या आहेत. आताची तर ही इलेक्शन आली आहे. आज तुम्ही त्या इलेक्शनच्या माध्यमाने का होईना आमच्या व्यापाऱ्यांची भावना आमची समस्या समजून घ्यायला तुम्ही आज इथं आल्यात, त्यामुळे आम्ही तुमचे आभार मानतो. लोकशाही धोक्यात आहे, ही वस्तुस्थिती आहे. जो मूळ घटक आहे हा भारत देश हा प्रगतशील देश आहे. या देशामध्ये शेतकरी, कामगार, आडते व्यापारी यांचा मोठा वाटा आहे. या सर्वसामान्य जनता जी या बाजारपेठेमध्ये पोट भरते त्यांच्यावर दुर्लक्ष करण्यात येतं. आणि खऱ्या अर्थानं जसं आत्ता आमच्या सहकाऱ्यांनी सांगितलं, सर्वसामान्य जनतांवर जो आर्थिक मारा झालेला आहे, सिलेंडर असू दे, महागाई असू दे, पेट्रोल असू दे, दैनंदिन खर्च भागणं हे मुश्किलीचं झालेलं आहे. आणि म्हणून भाजप आणि भाजपचे सर्व सहकारी असतील ह्यांच्यावर पूर्ण बाजारपेठ नाराज आहे. आणि आम्हाला आमचं काँग्रेस आणि महाविकास आघाडी आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब असतील ह्यांचंच धोरण आम्हाला सर्व आडते व्यापारी आणि कामगार वर्गाला मान्य आहे. कारण का सर्वसामान्यांचा विचार ह्यांनी तळागाळापासून केलेला आहे. आणि हीच आमची एक भावना आहे की त्यांचे आम्ही सर्व उमेदवार महाविकास आघाडीचे जास्तीत जास्त मतं देऊन आम्ही निवडून आणणार, हे आम्ही आमचा निश्चय केलेला आहे. नक्कीच या ठिकाणी काही विक्रेते सुद्धा आहेत, त्यांच्याशी सुद्धा बातचीत करणार आहोत. काका, आत्ताच यांनी सांगितलं की भाजपचं सरकार आल्यापासून हे सगळं घडतंय. तुम्ही या मताशी सहमत आहात का? तुम्हाला काय वाटतं? जो आडती शेतकऱ्यांचं हित जाणतो, व्यापाऱ्यांचं हित जाणतो, त्या आडत्यांचंच सरकारने आडत बंद केली आणि सर्व कामाला उपबाजार समित्या चालू करून ह्या बाजाराला मोडकळीस कळा आणण्याचं काम या सरकारने केलेलं आहे. काका, तुम्ही कसं पाहताय? आता तुम्ही पण खूप जवळून इथली सगळी परिस्थिती पाहताय. काय वाटतंय सध्या पुण्यामध्ये कसं वातावरण आहे? तुमचा पाठिंबा कोणाला? आमचा पाठिंबा पवार साहेबांना, शरदचंद्रजी पवार साहेब. का असं म्हणतात? अहो, तो जाणते राजे आहेत. त्यांनी शेतकऱ्यांचं सगळ्यांचं भलं केलं आहे आत्तापर्यंत. कामगारांचं भलं केलं आहे. मी कामगार आहे इथला. कामगारांच्यासाठी त्यांनी भरपूर केलेलं आहे. नक्कीच आपण पाहतोय की विविध समस्या या मार्केट यार्ड परिसरामध्ये आहेत. या समस्यांवरती इथले जे विक्रेते आहेत, अडते आहेत, ते बोलताना पाहायला मिळतात. काय सांगाल तुम्ही? तुमची काय मागणी आहे? पुण्याचे तिन्ही उमेदवार जाहीर झालेले आहेत. कल कुणाकडे जास्त आहे असं वाटतं? आमचा कल हा महाविकास आघाडीकडेच आहे. काय कारण? शरदचंद्रजी पवार साहेबांनी जे कृषीमध्ये पूर्वीपासून जे काम केलेलं आहे ते काम आज त्यागात कुठल्या नेत्यांनी किंवा कुणी केलं आहे असं मला लहानपणापासून तरी आठवत नाही आहे. जसं मी बघतोय, पाहतोय, राजकारण कळतंय, त्याच्यामध्ये मला एवढंच समजतंय की जे राजकारण शरद साहेबांनी केलेलं आहे ते कोणी करू शकत नाही. आणि त्यांनी जी प्रगती केली आहे, तळागाळातल्या माणसांपासून प्रगती केली आहे, आडत्यांची प्रगती केली आहे, आमच्यासारख्या छोट्या कामगारांची, विक्रेत्यांची प्रगती झाली आहे. आणि ती प्रगतीला आता कुठंतरी बाधा येते आहे. प्रत्येक गोष्टीवरती कुठले ना कुठले नियम लागले जात आहेत, जे की नियम त्यांच्या दृष्टीने चांगले आहेत पण आमच्या दृष्टीने बरोबर नाही आहेत. तर हे नियम कुठंतरी निघावेत, यासाठी आम्ही पूर्णपणे जे आहे ते तुतारी या चिन्हाच्या मागे किंवा महाविकास आघाडीच्या मागे आहोत आणि ते आम्ही पुढे घेऊन जाणार. तीनही उमेदवार जाहीर झालेले आहेत. प्रचारासाठी कोणी इथे आलं होतं का? किंवा आत्ता सध्या पुणे शहरातच संपूर्णपणे राजकीय वातावरण तापलेलं पाहायला मिळतं आहे. तुम्ही कसे पाहताय? आम्ही निर्यात एक्सपोर्ट व्यवसायामध्ये आहे, परंतु मार्केटला आम्हाला पाहायला भेटतं आहे की निर्यातीसाठी जे जे वेअरहाऊस पाहिजेत, पॅकिंग हाऊस पाहिजेत, कोल्ड स्टोरेज पाहिजेत, अशी काहीच सुविधा नाही मार्केटला. पुणे लोकसभेचे उमेदवार आले होते का? म्हणजे वसंत मोरे असतील किंवा मुरलीधर? वसंत मोरे किंवा बाकी मुरलीधर मोळ हे कोणीही नव्हते आलेले. पहिल्यांदाच आम्हाला जो वेळ दिलेला आहे तो रवींद्र धंगेकर असतील यांनी दिलेला आहे. काका, तुम्ही मला सांगा, पुण्यातून जे कोणी खासदार म्हणून निवडून जातील त्यांच्याकडून अपेक्षा काय असतील? अपेक्षा म्हणजे आपलं जे मार्केट आहे, या मार्केटच्या ज्या सुविधा आहेत ह्या त्यांनी आम्हाला द्यायला पाहिजेत. म्हणजे बाकी आम्ही हे जे तिन्ही घटक आहेत, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना, ह्या तिघांनाच आम्ही निवडून देणार. बाकीचे उमेदवार कुठेतरी कमी पडतात असं वाटतं का? तुम्ही पुण्यात राहत असाल, तुम्हाला माहिती असेल आता बाहेर काय परिस्थिती? बाहेर परिस्थिती म्हणजे आता अशी वाटते की जो आता आमचा जो हा इलान आहे म्हणजे काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना, तर हाच पक्ष पुढे जायला पाहिजे हीच आमची अपेक्षा आहे.
माझ्याबरोबर या ठिकाणी आणखी काही व्यापारी दिसत आहेत जे आत्ता व्यापार करतायत. आपण त्यांच्याशी सुद्धा बातचीत करणार आहोत. काय सांगाल तुम्ही, रोज इथे मार्केट भरतं, बऱ्याच समस्या असतील, तुम्ही खूप जवळून पाहिल्या असतील, काय नक्की समस्या आहेत? एकंदरीत वाहतुकीच्या समस्या थोड्या भेडसावतात. जास्त प्रमाणात ट्रॅफिक वगैरे जे होतं आहे तर त्या अडचणी थोड्याफार व्यापार करताना जाणवतात. तर त्यासाठी आता जे पुणे लोकसभेचे जे कोण उमेदवार उभे आहेत त्यांनी ट्रॅफिक आणि ह्या ज्या गोष्टी आहेत तर त्याच्याकडे प्रामुख्याने लक्ष दिलं पाहिजे आणि जेणेकरून व्यापाराच्या ज्या अडचणी आहेत त्या सुरळीतपणे कसा व्यापार आमचा चालू शकतो याशी रिलेटेड ज्या काही गोष्टी असतील तर त्याचा प्रामुख्याने त्यांनी मतदान आम्ही करताना तर तो विचार करणारच आहे, पण मतदान करून ते निवडून आल्यानंतर पण त्यांनी त्या गोष्टीसाठी आमच्याकडं प्रामुख्याने लक्ष दिलं पाहिजे. तुम्ही पुण्याचे नागरिक आहात, पुण्यात मतदान करता. सध्या पुणे शहरामध्ये तुम्हाला काय वाटतं, कुणाची हवा जास्त आहे, कुठल्या उमेदवाराची चर्चा जास्त आहे? असं उमेदवारांची तिन्ही उमेदवार एकमेकाला तुल्यबळ उमेदवार आहेत आणि तिघांची चर्चा प्रत्येकाच्या ठिकाणी योग्य प्रमाणात चालू आहे. बाकी पुणेकर जनता एकदम सुज्ञ जनता म्हणून ओळखली जाते पूर्ण देशामध्ये. तर पुणेकर नागरिक बरोबर जे कोणाला उमेदवाराला निवडून देतील ते योग्य पद्धतीने निवडून देतील. मार्केट हा जो भाग आहे हा कृषी उत्पन्न बाजारमध्ये संपूर्ण गावातनं इथनं येणारी सर्व लोक इथे येतात. परत तसंच त्या हिशोबाने माल खरेदी करायला व्यापारी वर्ग सिटीतनं, पिंपरी चिंचवड, पार मुंबईपासून येणारी माणसं आहेत. प्रत्येकाच्या बोलण्यातनं जर ऐकण्यात आलं तर बाबा आत्ताचे जे पुण्यामध्ये उमेदवार आहेत ते तिघंजणं चांगलेच आहे. मोहोळ साहेब जे आहेत त्यांनी आजपर्यंत मेयरचं काम केलेलं आहे. पहिले काम बी चांगलं आहे त्यांचं. त्याच्या पलीकडे जाऊन गंगेकर साहेबांचं काम आहे, ते नगरसेवकाच्यापासून काम करत आहे. तळागाळातलं काम केले त्यांनी. आमदारकी त्यांनी आत्ता चांगल्या प्रकारे निवडलेली आहे. त्याच्या पलीकडे जाऊन वसंतदादा मोरे आहेत, त्यांनी बी काम आजपर्यंत डॅशिंगमध्ये केलेलं आहे. त्यामुळे ह्या वर्षीची ही तिघांची लढत अतिशय चुरशीची राहील असं वाटतं लोकांना. आता आमच्याकडे पाठिंबामध्ये आम्ही व्यापारी क्षेत्रात काम करत असताना आमच्या अडचणी ज्या आहेत, जे कुठे येणार किंवा मालामध्ये असेल, अमुक असेल किंवा काही कामात असेल, तर ह्या प्रकारे आजपर्यंत कुठल्या अडचणी आल्या नाहीत. कृषी उत्पन्न बाजार समिती आजपर्यंत राष्ट्रवादीच्या मार्गाने चाललेली आहे. त्यामुळे इथला हा जो भाग आहे जास्ती करून कृषी खात्यातला पवारसाहेबांच्या बाजूने चालत राहतो. माझा जास्तीत जास्त पाठिंबा दंगेकर, कारण दंगेकर हे सर्वसामान्य घरातून माणूस आलेले आहेत. बाकीचेचा विचार केला तर बाकीचे घरापासून घराणेशाही त्यांच्या जास्त पैसे हे करणारे, आणि दंगेकरांचं कसं आहे ते गोरगरीब जनतेपासून ते सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचतात. तरी त्यांचा प्रवास बघितला तर आपण त्यांचा प्रचार बघितला तर गाडी करतात, कारण मोठे बघितले तरी मोठे सगळे 4 व्हीलर शिवाय प्रचार करत नाही. कारण सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचण्याचा पर्याय म्हणजे फक्त दंगेकर. तुम्हाला आता मार्केटमध्ये काय समजतं? मार्केटमध्ये एकच पर्याय फक्त आता सध्या दंगेकरांचं, आणि दंगेकरांचं सध्या वातावरण पुणे जिल्ह्यात नाही. समस्या काय आहेत? मार्केटच्या समस्या काय आता सध्या ट्रॉफिक मार्केटमध्ये एक जादा होतं आहे, आणि थोडं काय बाजार जास्तीत जास्त वाढावे ही अपेक्षा आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आज आपण मार्केट यार्ड परिसरामध्ये आले होतो. मार्केट यार्डमधले जे विक्रेते आणि अडते आहेत त्यांच्याशी बातचीत केली. खूप मोठ्या प्रमाणावर समस्या आहेत या व्यापारी वर्गाच्या. त्यांना इथे कोल्ड स्टोरेज नाही आहे, तसंच काही प्रमाणामध्ये शेतीमालाला भावसुद्धा मिळत नाही. अशा अनेक समस्या आहेत. या सगळ्या समस्यांवरती पुण्याचे जे कोणी खासदार होतील त्यांनी काम करावं अशी अपेक्षा इथले विक्रेते आणि जे गाळेधारक आहेत त्यांच्याकडून व्यक्त केल्या जात आहेत. त्याचबरोबर या भागामध्ये कुठेतरी महाविकास आघाडीला थोडंसं झुकतं माप असल्याचं, त्यांच्याकडेच कल जास्त असल्याचं सुद्धा पाहायला मिळतं आहे. त्यामुळे पुण्याची जी निवडणूक आहे त्यामध्ये नक्कीच चुरस पाहायला मिळणार आहे. इथले जे मतदार आहेत त्यांचं मत नेमकं कुणाला मिळणार, ते कुणाला पसंती देणार हे खरं तर येत्या काळातच कळेल. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकत्याच झालेल्या त्यांच्या एका भाषणात बोलताना आपण मुलाला आणि वडिलांना निवडून दिलेलं आहे, आता सुनेला निवडून द्या, पवार आडनावाला मत द्या, अशा प्रकारचं एक विधान केलं होतं. त्यालाच प्रत्युत्तर देताना शरद पवारांनी मूळचे पवार आणि बाहेरून आलेले पवार ओळखा अशा आशयाचं एक विधान केलं. त्यावरून त्यांचा रोख हा सुनेत्रा पवार यांच्याकडे होता, बाहेरून आलेले पवार असा उल्लेख त्यांनी सुनेत्रा वहिनींचा केला असं बोललं जातं. आणि त्यावरूनच राष्ट्रवादीच्या प्रवक्त्या ज्या आहेत रुपाली पाटील ठोंबरे यांनी एक पोस्ट लिहिली आहे. त्याच पोस्टबाबत आपण त्यांच्याकडूनच जास्तीची माहिती जाणून घेणार आहोत. ताई, काय सांगाल? पोस्ट तुम्ही खूप मोठी लिहिली आहे, काय नेमक्या भावना? तुम्ही असं म्हणताय की सासूर वाशिनेंचा अपमान पवार साहेबांनी केलाय.
ती पोस्ट आमच्याच ताई आहेत, त्यांनी खरं आम्हाला पाठवली आणि त्या पोस्टमधले एकूण एक शब्द हा वास्तव्याच्या याच्यात जाणीव देऊन सुनांना, आयांना वेदनादायक जे काही पवारसाहेब बोललेले त्याचं दुःख त्या पोस्टमधनं दिसते. एक लक्षात घ्या, निवडणुका येतात, निवडणुका जातात. अजितदादा म्हणले की तुम्ही वडिलांना निवडून दिले, लेकीला निवडून दिले, आता सुनेला निवडून द्या. आणि या वक्तव्यावर ज्यांनी म्हणजे मोठ्या साहेबांनी महिला धोरण आणलं, महिलांना सक्षमीकरणासाठी, महिलांना राजकारणामध्ये सामावून घेण्यासाठी जी धोरणं आखली, त्या विधानाला हे विसंगत धोरण पवार साहेबांनी केले याचा आम्हाला विश्वासच बसत नाही. म्हणजे मूळ पवार आणि बाहेरचे पवार याचा अर्थ काय घ्यायचा? मी म्हणते लेक ही लक्ष्मी आहे तर सून ही महालक्ष्मी आहे. आज एक मुलगी तुमच्या कुळामध्ये येते, तुमचा कुळ वाढवते, तर तिला जर तुम्ही बाहेरची जाणीव करून देत असाल तर मला वाटतं हे सुनेंना, महिलांना, आयांना, इव्हन शरद पवार साहेबांच्या ज्या पत्नी आहेत म्हणजे काकी, हा आमच्या सगळ्यांचा अपमानच आहे ना हो. आणि सगळ्यात मोठं दुःख की हे वक्तव्य हे मोठ्या साहेबांनी केलेले, की त्याचा आम्हाला आश्चर्याचा धक्का बसलाय की मोठे साहेब असे वक्तव्य करूच कसे शकतात. म्हणजे बारामतीमध्ये ज्या काही सुना आलेल्या आहेत किंवा महाराष्ट्रामध्ये ज्या सुना आहेत त्या बाहेरच्या आहेत. म्हणजे बाहेरच्या मुली तुमच्या घरात येणार, तुमचं घर कुटुंब वत्सल्य करणार, तुमचं कुळ वाढवणार, आणि ज्यावेळी त्यांना सन्मान द्यायची वेळ येते किंवा त्यांना काहीतरी त्यांच्या अधिकाराचं, त्यांनी आतापर्यंत घेतलेल्या कष्टाचं द्यायची वेळ येते, तेव्हा तुम्ही तिला बाहेरची म्हणून दुधातल्या माशीसारखी जी काही बाहेर काढण्याची वागणूक दिलेली ना, याचं प्रचंड दुःख आणि वेदना झालेल्या आहेत आम्हाला. आणि म्हणून ती पोस्ट केलेली आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं की हे वक्तव्य माननीय शरद पवार साहेबांनी बोललेले, ही अपेक्षा महिलांना नव्हती. त्याच्यामुळे खेदाने म्हणावं लागेल, नाईलाजाने म्हणावं लागेल की लेकीच्या पोटी, पोटच्या लेकीच्या प्रेमापोटी सुनेला त्यांनी बाहेरची जे बोलून वक्तव्य केलेले त्याचा सर्व सुना, माता यांना नक्कीच हे आवडलेलं नाहीये. त्याच्यामुळे त्याचं उत्तर ते देतील. आणि असं वक्तव्य शरद पवार साहेबांनी का केलं, कारण का सहसा कधीही त्यांचं शब्द नाही होत, परंतु इलेक्शनच्या या 2024च्या याच्यामध्ये पोटच्या लेकीमध्ये शेवटी धृतराष्ट्र झाल्यासारखे जाणवले. आणि तेच दुःख आम्ही त्या पोस्टमधनं सांगितलेले. मोठे साहेबांकडनं ही अपेक्षा नव्हती, अजिबात नव्हती. विकासावर बोलले असते किंवा मी म्हणतो म्हणून तुम्ही सुप्रिया सुळेंना मतदान करा असं म्हणलं असते तर ठीक आहे, ते इलेक्शन आहे, त्या कॅम्पिंगमध्ये आपण समजू शकतो. परंतु मूळ पवार आणि बाहेरचे पवार हे वक्तव्य कदापि सुना सहन करणार नाही. हा एक सुनांचा खूप मोठा अपमान आहे. त्यांच्या त्या दुसऱ्या कुळामध्ये जाऊन जे अस्तित्व निर्माण केले त्याला एक मोठी चपराक दिल्यासारखे साहेबांचं वक्तव्य आहे. ताई, आत्ता कुठेतरी असं वाटत नाही का की पवार कुटुंब जे आहे ते प्रचंड दोन गट पडलेत आणि वैयक्तिक लेवलला येऊन आता टीका टिप्पण्या व्हायला लागल्यात? हे खूप दुर्दैवाचं आहे महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून. आत्ताचं जे राजकारण आपण पाहतोय तसं वाटत नाही? नक्कीच दुर्दैवाचं आहे, कारण का निवडणूक येत्या जातात. पर्सनल लेवलला किंवा खाजगी आयुष्यात एवढ्या खाली जाऊन बोलायला इतर लोकांनी बोलणं मान्य होईल, परंतु पवार कुटुंबातनं त्यातनं मोठ्या साहेबांनी बोलणं म्हणजे खरंच कुठेतरी पटत नाहीये. ही राजकारणाची पातळी कधी नव्हती. राजकारणाची पातळी अशा पद्धतीने खालच्या दर्जाला खरं मोठे साहेब कधी सोडत नाहीत. पण आत्ता असं काय झालेलं आहे किंवा कोणत्या पद्धतीने चाललेलं आहे आणि याच्या मागचे म्हणजे कुणी इनपुट दिले किंवा कसे काय, पण असंही आहे की शरद पवार साहेब कुणाच्या इनपुटवर चालणारे नाहीयेत. म्हणूनच आम्हाला तिथं सांगावंसं वाटतं की राजकारणामध्ये खाजगी लेवलला न बोलता डेव्हलपमेंटवर, विकासावर किंवा तुम्ही काय केलेलं आहे किंवा काय करणार आहात याच्यावर जर राजकारण्यांनीच आणली तरच ही पातळी अजून ही होणार नाही. ही जबाबदारी सर्व राजकारण्यांची आहे आणि ज्येष्ठ नेत्यांची तर त्याहून आहे.
तर आणखी एक प्रश्न आहे की जसं आता तुम्ही जी पोस्ट केलीत की पवार साहेब सुनेत्रा वहिनींना बाहेरचं असं म्हटले, मात्र हीच गोष्ट जर आपण अजितदादांच्या दृष्टिकोनातून पाहिली तर ते सुद्धा असं म्हटले होते की पवार आडनावावरती लक्ष द्या, पवार आडनावाला मतदान करा. तर मग सुप्रिया सुळे आता बाहेरच्या आहेत असं त्यांच्या विधानाचा अर्थ निघू शकतो? नाही, एक लक्षात घ्या, तुमचं म्हणणं बरोबर आहे. त्याच्यात अजितदादा काय म्हणले की जे भावनिक केलं जाते म्हणजे तुतारी गटाकडनं जे भावनिक आव्हान लोकांना केलं जाते. 15 वर्ष सुप्रिया सुळे तिथे खासदार आहेत, स्वतः अजितदादा म्हणजे त्यांचे बंधूच त्यांच्या इलेक्शनसाठी प्रत्येक वेळी अग्रेसर पुढे होते, हे कोणी नाकारू शकत नाही. त्याच्यामुळे लोकांना भावनिक न होता, जर तुम्ही भावनिक होताय तर भावनिक न होता तुम्हाला पवारांनाच मतदान करायचंय. त्याच्यामुळे तुम्ही त्याच्यात स्वतःला गिल्टी मानून घेऊ नका, असा अजितदादांचा जो सांगण्याचा प्रयास होता. त्याच्यामध्ये ना त्यांनी कुठे मोठ्या साहेबांवर टीका केली, ना सुप्रिया सुळेंवर टीका केली की बाबा आतापर्यंत तुमचं म्हणणं आहे की पवार कुटुंबांना तुम्ही मतदान करत होते, मग आता आम्ही कसं काय, म्हणजे सुप्रियाताईंना मतदान करत होते. तर पवारांनाच तुम्हाला मतदान करायचंय, तुम्ही गिल्ट करू नका किंवा भावनिक कुठे फसवू नका, ह्या सांगण्याचा उद्देश अजितदादांचा होता. आणि त्याच्या विरुद्ध जर मोठ्या साहेबांचा विषय बघितला तर मूळ पवार आणि बाहेरचे पवार, म्हणजे आता मी माझ्या सासरी जेव्हा जाते तेव्हा माझ्या सासरकडे मी जीवाचं रक्ताचं पाणी करते आणि माझ्यावर जेव्हा वेळ येते तेव्हा माझ्या सासरकडचे म्हणतात तू कुठं आमची, तू बाहेरची. मग आम्ही तुमच्या घरी राबणारे उपरे होतो आणि त्या उपऱ्यातनं तुम्ही आमच्याकडनं सगळं करून घेतलं किंवा जे काय तुमचं आम्हाला त्या घरामध्ये जे आमचं अस्तित्व होतं ते एका झटक्यात एका इलेक्शन मध्ये संपलं. हे महिलांचं दुःख, हे सुनांचं दुःख आहे, हे लक्षात घ्या. तर एक शेवटचा प्रश्न आहे की आता इथे जशी कंडिशन आपल्याला पाहायला मिळते तशीच फार तर थोडीफार वेगळी म्हणता येईल परिस्थिती आपल्याला खडसे कुटुंबामध्ये सुद्धा पाहायला मिळते. म्हणजे रक्षा खडसेंविरोधात लढायला नको किंवा प्रचार करायला नको म्हणून आता एकनाथ खडसे साहेब पुन्हा भाजपमध्ये जाणार आहेत. तर या दोन केसेस कसा बघताय तुम्ही याकडे? एक लक्षात घ्या, राजकारणाबरोबर आपलं कुटुंब हे प्रत्येकाने जपलं पाहिजे. तुम्ही किती मतभेद आणताय किंवा ते मतभेद आणल्यानंतर ते तुमचे मतभेद 4 भिंतीत राहतायत का समाजासमोर येत आहेत, ही सर्वस्वी रिस्पॉन्सिबिलिटी त्या कुटुंबातल्या प्रत्येक सदस्याची आहे. बघा, रक्षा खडसे जी सून आहे तिच्यासमोर आपल्याला उभं राहायचं नाही म्हणून खडसे साहेबांची घर वापसी झाली, तर त्यांचा वैयक्तिक अधिकार आहे, लोकशाहीमध्ये त्यांनी कुठं जायचं नाही. परंतु हे समजणं, उमजणं आणि समाजाला संदेश देणं हे त्या लोकप्रतिनिधीचं किंवा त्या राजकारणी माणसाचं कर्तृत्व म्हणा किंवा विचार आहे, त्या विचाराने ते गेलेले आहेत. म्हणजे खडसे साहेबांची घर वापसीला ठीक आहे, त्यांना वाटलं असेल, आधी वाटलं त्यांना राष्ट्रवादी द्यावं, राष्ट्रवादी झाले, आता त्यांची घर वापसी झाली. ते स्वतःच्या सुनेच्या विरोधात पण उभे राहू शकत होते, परंतु त्याचा इम्पॅक्ट, त्याचा जो परिणाम आहे हा सर्व महाराष्ट्रातील प्रत्येक घरावर, प्रत्येक कुटुंबावर, प्रत्येक व्यक्तीवर होणार आहे. त्यामुळे त्या राजकारण्यांनी ठरवलं पाहिजे की आपण लोकप्रतिनिधी म्हणून समाजाला काय देतो. नक्कीच माझ्याबरोबर रुपाली पाटील होत्या. त्यांनी ज्या प्रकारे आपल्याला सांगितलं की पवार साहेबांकडून अशा प्रकारचं वक्तव्य होणं हे खरंच खूप दुर्दैवाचं आहे. महिला धोरण त्यांनी राबवलं, महिलांविषयीचे अनेक निर्णय त्यांनी घेतले, मात्र सुनांना कुठेतरी आपण उपरे आहोत का अशा प्रकारची भावना त्यांच्या या वक्तव्यानंतर आता मनात निर्माण होताना पाहायला मिळते. त्यांनी सर्व सुनांचा अपमान केलाय अशा प्रकारचं विधान रुपाली पाटील यांनी केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. त्यामुळे वैयक्तिक लेवलला जी कुठेही टीका टिप्पणी आता आलेली आहे राजकारणातली, या सगळ्यातून राजकारण बाजूला पडणार का आणि व्यक्तिगतच कुठेतरी या सगळ्या गोष्टी बाहेर येणार का हे सुद्धा येत्या काळात कळेल. आणि हे जे सध्या पवार विरुद्ध सुळे हे जे काही चालू आहे ते खरं तर कधी संपणार आणि 4 जूनला निकाल काय लागणार याकडे सध्या सगळ्यांचंच लक्ष लागल्याचं पाहायला मिळतंय. लोकसभा निवडणुकीचा रणसंग्राम सुरू झालेला आहे. सगळेच पक्ष मोर्चाबांधणी करताना पाहायला मिळत आहेत. 2024ची निवडणूक, मग ती लोकसभेची असेल किंवा विधानसभेची असेल, या अनेक अर्थाने विशेष महत्व असणारी निवडणूक आहे. कारण मधल्या काळामध्ये 2019 नंतर महाराष्ट्राचं बदलतं राजकारण असेल, 2 महत्वाचे प्रादेशिक पक्ष जे आहेत ज्याच्यामध्ये शिवसेना असेल, राष्ट्रवादी असेल, तर हे पक्ष दुभंगल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. आणि यानंतर आता जे लोकसभेचा बिगुल वाजलेला आहे, 5 टप्प्यामध्ये
लोकसभेची निवडणूक होताना आपल्याला पाहायला मिळते. हे सगळं होत असताना सगळेच नेते मतांची जुळवाजुळव, मतांचे आखणी करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. दस्तूरखुद्द शरद पवार आपल्याला या मैदानामध्ये लोकसभेच्या उतरल्याचं पाहायला मिळत आहे आणि शरद पवारांकडून आज आपल्या कट्टर प्रतिस्पर्धी याची भेट जी आहे ती घेतल्याचं आज पाहायला मिळत आहे. माजी खासदार संभाजीराव काकडे यांच्या परिवाराची भेट जी आहे ती शरद पवार यांनी निंबूत या ठिकाणी जाऊन घेतली. तब्बल 55 वर्षानंतर काकडे आणि पवार परिवारामध्ये भेट झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. काकडे आणि पवार हे बारामतीतली दोन कट्टर राजकीय प्रतिस्पर्धी घराणी म्हणून पाहिलं जातं. स्वतः संभाजीराव काकडे यांनी शरद पवारांच्या विरोधात अनेकदा जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, इथपासून ते विधान परिषद, आमदारकी, खासदारकी यासारख्या प्रमुख लढाया ज्या आहेत त्या पवार परिवाराविरोधात काकडे परिवाराने लढल्याचं पाहायला मिळालं. संभाजीराव काकडेंनी शरद पवारांच्या विरोधात दंड थोपटल्याचा अनेक वेळा आपल्याला पाहायला मिळालं होतं. संभाजीराव काकडे हे स्वतः 1972 आणि 1989 या दोन्ही काळी बारामतीतून खासदार म्हणून निवडून गेले होते. त्यांचे मोठं वलय जे आहे ते बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये आपल्याला पाहायला मिळत होतं. कार्यकर्त्यांमध्ये लाला या नावाने संभाजीराव काकडे हे प्रसिद्ध होते आणि संभाजीराव काकडे हयात असताना संभाजीराव काकडेंचा आणि पवारांचा संघर्ष उभ्या महाराष्ट्रानं त्यावेळी पाहिल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. जनता दलाचे मोठे नेते म्हणून संभाजीराव काकडे जे आहेत ते परिचित होते. 10 मार्च 2021 संभाजीराव काकडे यांचं निधन झालं आणि त्यानंतर आता त्यांच्या पत्नी कंठावतीबाई संभाजीराव काकडे यांचं नुकतं काही दिवसापूर्वी निधन झालं होतं आणि त्या पार्श्वभूमीवर सांत्वनपर भेट जी आहे ती शरद पवार यांनी काकडे परिवाराची घेतल्याचं पाहायला मिळालं. मात्र 55 वर्षानंतर ही संपूर्ण भेट होते आणि त्यातही लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही संपूर्ण भेट होते. त्यामुळे मोठं महत्व जे आहे या भेटीच्या पार्श्वभूमीवर आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. काकडे परिवाराची भेट तर शरद पवार यांनी घेतलीच, या बरोबरीने आपले दुसरे कट्टर प्रतिस्पर्धी ज्यांनी 1997 साली शरद पवार यांची साथ सोडली अशा भाजपा नेते चंद्रराव तावरेंची भेट देखील शरद पवारांनी घेतल्याचं पाहायला मिळालं. एकेकाळी बारामतीच्या राजकारणामध्ये, बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये तावरे पवार हे अतिशय घनिष्ठ समीकरण आपल्याला पाहायला मिळालं होतं. मात्र नंतरच्या काळामध्ये काही राजकीय महत्वाकांक्षा, काही आडाखे यामुळे तावरे परिवार हा पवार परिवारापासून दुरावल्याचं पाहायला मिळालं. अनेकदा जाहीर टीका टिप्पणी देखील या दोन्ही परिवाराकडून होताना पाहायला मिळाले. मात्र लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांनी आज अचानक चंद्रराव तावरे यांची देखील भेट घेतल्याचं पाहायला मिळालंय. शरद पवारांना खरं तर अनेकदा महाराष्ट्राच्या राजकारणामधला चाणक्य म्हणून बोललं जातं. शरद पवारांसाठी राजकीय एक चाणाक्ष राजकारणी अशी शरद पवार यांची ओळख असल्याचं पाहायला मिळतं आणि त्यामुळेच आता लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एका बाजूला पवार विरुद्ध पवार, सुनेत्रा अजित पवार विरुद्ध शरद पवारांच्या कन्या सुप्रिया सदानंद सुळे अशी लढाई होत असताना स्वतः लेकीसाठी शरद पवार मैदानामध्ये उतरल्याचं पाहायला मिळतं आणि त्याच अनुषंगानं या भेटीगाठी ज्या आहेत त्या झाल्या गेल्याचं आपल्याला एकंदरीतच पाहायला मिळतंय. आता या भेटीगाठींचा सुप्रिया सुळेंच्या मतावर परिणाम होतो का आणि 4 जूनला बारामतीची जनता ननन विरुद्ध भाऊजय या लढाईमध्ये कोणाला साथ देते हे पाहणं महत्वाचं आहे. आणि मात्र आत्ताच्या या तुर्तास भेटीवरून जर आपण पाहिलं तर राजकीय वर्तुळामध्ये अनेक तर्कवितर्क लढवताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आपण पाहतोय पुण्यामध्ये सध्या मोठ्या प्रमाणामध्ये उष्णता जाणवती आहे. काही भागांमध्ये ढगाळ वातावरण आहे तर काही भागांमध्ये तापमानाचा पारा जो आहे तो चक्क 40च्या पार गेल्याचं सुद्धा पाहायला मिळतं. त्यामुळे आत्ताचे जे दिवस आहेत ते कसे असणार आहेत आणि पुढच्या काही दिवसांमध्ये हा जो 40 पार गेलेला पारा आहे तो किती दिवस असाच राहणार आहे, उन्हाळा कसा असणार आहे पुढच्या काही दिवसांमध्ये, हेच सगळं आज आपण हवामान विभागातील तज्ज्ञांशी बातचीत करून जाणून घेणार आहोत. सर, पुण्यात बऱ्याच ठिकाणी बऱ्याच विभागांमध्ये 40 डिग्री टेम्परेचर नोंदवलं गेलंय, तर कसा उन्हाळा असणार आहे, किती दिवस हे टेम्परेचर मेंटेन राहील? ओके, सगळीकडे 40 डिग्री किंवा त्यापेक्षा जास्त तापमान जे आहे ते गेलेलं नाही आहे. काही ठिकाणी 40 आहे, काही ठिकाणी 39 असं तापमान आता तरी दिसत आहे. आणि आजपासून जर तुम्ही बघाल तर
बऱ्याच ठिकाणी आपण टेम्परेचर कमी होण्याचे चान्सेस आहेत, कारण ढगाळ वातावरण आपल्याला दिसतंय आणि 1 ते 2 दिवस अशाच प्रकारचं तापमान 39 ते 40 डिग्री सेल्सिअस असण्याची शक्यता आहे आणि 15 तारखेनंतर तापमानामध्ये अजून घट दिसून येईल आणि लाईट रेनफॉल किंवा खूपच कमी प्रमाणाचा रेनफॉल किंवा पाऊस होण्याची शक्यता आहे. सर, आता जे ढगाळ वातावरण दिसतंय याचं नेमकं कारण काय आणि पाऊस पडेल तर या पावसाला पण पूर्व मोसमी पाऊस म्हणू शकतो किंवा अवकाळी आहे का? अवकाळी असं नाही म्हणता येणार. मार्च, एप्रिल, मे जे महिने आहे त्याला आपण उन्हाळ्याचा दिवस असे म्हणतो, त्यामध्ये सुद्धा बऱ्याचदा आपल्याला पाऊस पडताना दिसतो. म्हणजे तो जरी कंटिन्युअस नसला मान्सून सारखा तरी मधून थंडरस्टॉर्म्स म्हणतो, अशा प्रकारचे पाऊस आपल्याला मार्च, एप्रिल, मे मध्ये पण पडतो. तर तो पडण्याचं मुख्य कारण म्हणजे बे ऑफ बेंगॉल आणि म्हणजेच बंगालचा उपसागर किंवा अरबी समुद्राकडनं येणारे आर्द्रतायुक्त वारे, त्यामुळं ढगांची निर्मिती होऊन आणि उष्णता वातावरणामध्ये असल्यामुळे ढग तयार होऊन पाऊस पडण्याची शक्यता असते आणि तेच आता होताना दिसतंय. पाऊस पडल्यानंतर बऱ्याच वेळा असं पाहायला मिळतं की पाऊस पडून झाला की अचानक तापमान वाढतं खूप जास्त, की खूप उकाडा जाणवायला लागतो, तर तसं काही होऊ शकतं? त्याचं कारण असं असतं की पाऊस पडून गेला आणि ॲटमॉस्फिअर मध्ये आर्द्रता असते आणि समजा लगेचच ढग पण निघून गेले तर तापमान साहजिकच वाढतं आणि आर्द्रता ॲटमॉस्फिअर मध्ये असल्यामुळे तुम्हाला ते अनकम्फर्टेबल जास्त वाटतं. रादर दॅन ज्यावेळी हवेमध्ये आर्द्रता कमी असते अशा वेळी तुम्हाला खूप काय म्हणतात त्याला स्कॉर्चिंग हीट असते, पण ज्यावेळी तुम्हाला ॲटमॉस्फिअर मध्ये आर्द्रता जास्त असते त्यावेळी खूपच अनकम्फर्टेबल जाणवतं. ते आर्द्रतेमुळं होऊ शकतं. आणि सध्या पुण्यात एवढ्या महिनाभरात कधी हीट वेव्ह वगैरे येईल असं काही आहे? महिनाभराचं तर आता डायरेक्ट म्हणजे आपण जो आहे शॉर्ट रेंज किंवा मीडियम रेंज फोरकास्ट देतो, 5 ते 7 दिवसांसाठीचा फोरकास्ट दिला जातो. तर त्यामध्ये सध्या तरी हीट वेव्ह जी कंडिशन्स आहे की 40 डिग्री सेल्सिअस पेक्षा जास्त तापमान आणि नॉर्मलपेक्षा म्हणजे सरासरीपेक्षा 4 ते 5 डिग्री सेल्सिअस जास्त तापमान, अशी परिस्थिती येणाऱ्या 4 ते 5 दिवसांमध्ये तरी दिसत नाहीये. त्यानंतर जर काही बदल झाले किंवा दिसले तर आपण कळवू. पुण्यातील हवामान विभागामध्ये कार्यरत असलेले वैज्ञानिक डॉक्टर सानप यांच्याशी आपण बातचीत केली. त्यांनी ज्या प्रकारे आपल्याला सांगितलं त्या प्रकारे पुण्यातले पुढचे काही दिवस जे आहे ते पुण्यातले तापमान 40च्या पारच असणार आहे. आत्ता जे तापमान वाढलेलं आहे हे काही दिवस असंच असणार आहे. मात्र 15 तारखेनंतर शहरामध्ये कुठेतरी पावसाच्या तुरळक सरी सुद्धा बरसतील आणि त्यानंतर काही दिवस तापमानात घट होईल. मात्र पुन्हा हे तापमान वाढेल. सध्या तरी पुणेकरांना कुठल्याही प्रकारची हीट वेव्ह किंवा येलो अलर्ट असा कुठलाही अलर्ट देण्यात आलेला नाहीये, म्हणजे तापमानात फारशी वाढ होणार नाहीये. पण आत्ताचं जे तापमान आहे ते सुद्धा उष्माघातासाठी अनेक लोक बळी ठरतात उष्माघाताचे. तर त्यापासून संरक्षण करण्यासाठी, उन्हापासून संरक्षण करण्यासाठी आपल्याला जे काही करणं गरजेचं आहे संरक्षणाच्या दृष्टिकोनातून ती संपूर्ण काळजी पुणेकरांनी घराबाहेर पडण्याच्या आधी घ्यायलाच हवी. लोकसभेच्या 2024च्या सार्वत्रिक निवडणुकीला सुरुवात झाली असून महाराष्ट्रातील चर्चेतला मतदारसंघ म्हणून माढा लोकसभा मतदारसंघाकडे पाहिलं जातं. भारतीय जनता पक्षाने या मतदारसंघातून विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यांच्या उमेदवारीला मोहिते पाटील कुटुंबाकडून जोरदार विरोध केला जातोय. पाहूयात यावरचा टॉप न्यूज मराठीचा हा स्पेशल रिपोर्ट. माढ्यातून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून संजीवराजे नाईक निंबाळकर हे निवडणूक लढवण्यात उत्सुक आहेत. त्याचबरोबर गणपतराव देशमुख यांचे नातू अनिकेत देशमुख यांच्याही नावाची चर्चा सुरू आहे. दुसरीकडे महायुतीकडून रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना माढा लोकसभेसाठी उमेदवारी देण्यात आली असून त्यामुळे धैर्यशील मोहिते पाटील हे नाराज असल्याच्या चर्चा सुरू आहेत. लवकरच धैर्यशील मोहिते पाटील हे पक्षाला सोडचिठ्ठी देऊन लवकरच शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पक्षप्रवेश करणार आहेत, अशी माहिती शरद पवार यांनी पुण्यात पत्रकार परिषदेत दिली आहे. रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि धैर्यशील मोहिते पाटील यांच्यातील संघर्ष आजचा नसून या आधीच्या लोकसभेपासून आहे. 2019 मध्ये नेमकं काय घडलं होतं हे जाणून घेऊयात. 2019 मध्ये माढा लोकसभेतून भाजपाच्या रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा विजय झाला. तोपर्यंत निंबाळकर आणि मोहिते यांचे संबंध चांगले होते. मात्र पुढे जाऊन त्यांच्यात कामाच्या श्रेयवादाची लढाई सुरू झाली. मोहिते पाटील यांचे देखील काम समाधानकारक असल्यानं यंदाच्या लोकसभेसाठी त्यांना उमेदवारी मिळेल अशी त्यांना अपेक्षा होती.
मात्र पुन्हा भाजपाने निंबाळकरांनाच उमेदवारी दिली आणि त्यामुळे धैर्यशील मोहिते पाटलांच्या नाराजीत भर पडली. दुसरीकडे याच ठिकाणचे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते रामराजे नाईक निंबाळकर यांनी देखील रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या उमेदवारीला विरोध केलाय आणि माडाची जागा ही अजित पवार गटाला मिळावी अशी मागणीही केली आहे. आणि रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची उमेदवारी रद्द न झाल्यास वेगळा विचार करण्याचा इशारा रामराजे नाईक निंबाळकर यांनी महायुतीला दिलाय. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी लवकरच धैर्यशील मोहिते पाटील हे शरद पवार गटात प्रवेश करतील असं सांगितलंय. पाहूयात धैर्यशील मोहिते पाटील नेमके कोण आहेत ग्राफिक्सच्या माध्यमातून. धैर्यशील मोहिते पाटील कोण आहेत? धैर्यशील मोहिते पाटील हे शांत, संयमी आणि अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जातात. धैर्यशील मोहिते पाटील राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुतणे आहेत. सहकार क्षेत्रातील विविध संस्था आणि उद्योगाच्या माध्यमातून धैर्यशील मोहिते पाटील यांनी माढा लोकसभा मतदारसंघात कार्यकर्त्यांचं मोठं जाळं निर्माण केलंय. धैर्यशील मोहिते पाटील एक यशस्वी उद्योजकही आहेत. धैर्यशील मोहिते पाटील हे साखर कारखानदारी, शिवामृत दूध संघ, शिक्षण संस्था यासह विविध उद्योग सांभाळतात. धैर्यशील मोहिते पाटील यांच्या पत्नी शीतलदेवी मोहिते पाटील याही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या राजकारणात सक्रिय असून त्यांनी जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून काम पाहिलंय. धैर्यशील मोहिते पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश केल्यास शरद पवार गटाची ताकद वाढणार असून त्यामुळे माढ्यात धैर्यशील मोहिते पाटील विरुद्ध रणजितसिंह नाईक निंबाळकर असा सामना पाहायला मिळू शकतो. या राजकीय सामन्यात कोण बाजी मारणार हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला असून धाराशिव लोकसभा मतदारसंघातून ठाकरे गटाने ओमराजे निंबाळकर यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलंय. तर दुसरीकडे महायुतीने अजित पवार गटाच्या अर्चना पाटील यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं असून तर वंचित बहुजन आघाडीनेही त्यांचा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवलाय. पाहूयात यावरचा टॉप न्यूज मराठीचा हा स्पेशल रिपोर्ट. धाराशिव लोकसभेच्या उमेदवार म्हणून महायुतीकडून अर्चना पाटील यांना उमेदवारी दिल्यामुळे शिवसेना शिंदे गटात नाराजी व्यक्त करण्यात येत असून शिवसैनिकाला तिकीट देण्यात यावं अशी भूमिका शिवसैनिकांनी मांडली होती. अर्चना पाटील यांची उमेदवारी कायम ठेवण्यात आल्यामुळे शिवसेना शिंदे गटाचे नेते भाऊसाहेब आंधळकर यांनी धाराशिव लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्धार केलाय. भाऊसाहेब आंधळकर यांनी लोकसभेची निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्यांना वंचित बहुजन आघाडीकडून लोकसभेची उमेदवारी जाहीर करण्यात आली. पाहुयात कोण आहेत भाऊसाहेब आंधळकर आणि कशी आहे त्यांची राजकीय कारकीर्द ग्राफिक्सच्या माध्यमातून. भाऊसाहेब आंधळकर कोण आहेत? भाऊसाहेब आंधळकर हे सोलापूर जिल्ह्यातील बार्शीचे रहिवासी आहेत. वरिष्ठ पोलीस निरीक्षकाची नोकरी सोडून त्यांनी 2011 मध्ये उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश केला. सोलापूर जिल्ह्यातील शिवसेनेचे आक्रमक नेता आणि पोलीस निरीक्षक म्हणून त्यांची कारकीर्द वादग्रस्त ठरली होती. शिवसेनेत घडलेल्या राजकीय घडामोडीनंतर त्यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडत शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केला. माजी विधानसभा सभापती वसंत डावखरे यांच्यासोबतचा त्यांचा वाद जोरदार गाजला होता. त्यानंतर आंधळकर यांच्यावर हक्कभंग प्रस्ताव आणण्यात आला. आरटीआय कार्यकर्ते सतीश शेट्टी यांच्या हत्या प्रकरणात देखील त्यांचं नाव समोर आलं होतं. धाराशिव लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून ओमराजे निंबाळकर, महायुतीकडून अर्चना पाटील आणि वंचित बहुजन आघाडीकडून भाऊसाहेब आंधळकर यांना उमेदवारी देण्यात आल्यानं धाराशिव लोकसभा मतदारसंघात तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे. धुळे लोकसभा मतदारसंघातून तगडे उमेदवार असलेले डॉक्टर सुभाष भामरे यांना भाजपाने उमेदवारी जाहीर केली. त्यांच्या विरोधात आता काँग्रेसने डॉक्टर शोभा बच्छाव यांच्या नावाची घोषणा केली असून माजी आरोग्य राज्यमंत्री राहिलेल्या शोभा बच्छाव यांची कारकीर्द नेमकी कशी आहे पाहूयात. डॉक्टर शोभा बच्छाव एक नामांकित डॉक्टर असून त्यांनी 1992 मध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश केला. तसेच काँग्रेसकडून जिल्हा पातळीवरच्या अनेक पदांवर काम केलं. त्यानंतर 2004 साली त्या नाशिक विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आल्या. तर पुढे 2008 मध्ये त्यांनी सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण या पदावर मंत्री म्हणून काम केलं. त्याचबरोबर 1999 मध्ये त्या नाशिक महापालिकेच्या प्रथम महिला महापौर बनल्या. तसंच महिला बाल कल्याण समिती, महिला हक्क व कल्याण समिती, विधिमंडळ, महाराष्ट्र राज्य अशा महत्त्वाच्या समित्यावरही त्यांनी काम केलंय. त्याचबरोबर त्या जिल्ह्याच्या पालकमंत्री सुद्धा राहिल्या आहेत. डॉक्टर शोभा बच्छाव हे राजकारणातील महिला नेत्यांपैकी एक मोठं नाव असून त्यांनी राजकीय आणि संवैधानिक पदावर काम करून आपलं कर्तृत्व सिद्ध केलंय. त्यामुळेच त्यांच्या या कर्तृत्वाची आणि पक्षनिष्ठेची पोचपावती म्हणून त्यांना लोकसभेची उमेदवारी देण्यात आली असून डॉक्टर सुभाष भामरे हे देखील मोठे नेते असून आता या दोघांमध्ये चुरशीची लढत होण्याची दाट शक्यता आहे.
देशात लोकसभा निवडणुकीचा रणसंग्राम सुरू झाला असून काही मतदारसंघामध्ये हाय व्होल्टेज लढती आपल्याला पाहायला मिळणार आहेत. यातीलच एक मतदारसंघ असणाऱ्या हैदराबाद मतदारसंघात AIMIMचे प्रमुख खासदार असरुद्दीन ओवेसी यांच्या विरोधात भाजपाने एक नवखा चेहरा उतरवला आहे. नेमका कोण आहे हा चेहरा आणि त्यांचा राजकीय इतिहास कसा आहे, पाहूया टॉप न्यूज मराठीच्या या स्पेशल रिपोर्टमधून. AIMIM पक्षाचे प्रमुख आणि खासदार असरुद्दीन ओवेसींच्या विरोधामध्ये भारतीय जनता पक्षाकडून डॉक्टर माधवी लता यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या हैदराबाद लोकसभा मतदारसंघ हा MIMचा भक्कम बालेकिल्ला मानला जात असून 1984 पासून हा मतदारसंघ AIMIM कडे आहे. असरुद्दीन ओवेसी यांचे वडील सुलतान सल्लाउद्दीन हे 1984 मध्ये पहिल्यांदा या मतदारसंघातून निवडून आले. 2004 पर्यंत म्हणजे सलग 20 वर्ष त्यांनी या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं. त्यानंतर त्यांचे पुत्र असरुद्दीन ओवेसी यांनी या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं. सध्या असरुद्दीन ओवेसी हेच या मतदारसंघाचे खासदार आहेत. या मतदारसंघातून भारतीय जनता पक्षानं नवा चेहरा देत डॉक्टर माधवी लता यांना उमेदवारी दिली आहे. माधवी लता या आपल्या हिंदुत्ववादी भूमिकेमुळे सातत्यानं चर्चेत असतात. राजकारणाबरोबर डॉक्टर माधवी लता या उत्तम भरतनाट्यम नृत्तिका देखील आहेत. कोटी महिला महाविद्यालयामधून त्यांनी राज्यशास्त्रातून MA केलं असून हैदराबाद मधील अनेक सामाजिक कार्यामध्ये डॉक्टर माधवी लता या अग्रेसर असतात. ट्रस्ट आणि संस्थांच्या माध्यमातून आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रात देखील त्या काम करत असून लोपामुद्रा चॅरिटेबल ट्रस्ट आणि लतामा फाउंडेशनच्या त्या प्रमुख आहेत. काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते माननीय अनिल बाबू, महिला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेश अध्यक्षा रोहिणीताई खडसे, विद्यार्थी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष राज्याचे सुनील गव्हाणे, आपल्या सर्वांच्या वतीने लोकसभेचे उमेदवार म्हणून जे निवडणुकीला उभे आहेत ते आपल्या सर्वांचे लाडके अमर काळे, आमचे माजी आमदार प्रकाश गजबिये साहेब, प्रवीण कुंटेजी, रेवा शंकर वाघ, जिल्हा अध्यक्ष वर्ध्याचे सुनील भाऊ राऊत, अमरावतीचे अध्यक्ष प्रदीप राऊत, नागेश फाटे, आमचे व्यापारी सेलचे महाराष्ट्राचे अध्यक्ष शिरीष काळे, आमचे तालुक्याचे अध्यक्ष गोपाळ मनस्कुले, महिला जिल्हा अध्यक्ष ज्योतिताई देशमुख, दशरथ जाधव, शिवसेनेचे वसंत भाऊ जाधव, राजेंद्र बडिये, सामाजिक न्याय विभागाचे आमचे पक्षाचे अध्यक्ष राजू वाघमारे, आर्वी विधानसभेचे बसपचे माजी उमेदवार रूपचंद टोपले, वर्ध्याचे निरीक्षक आमचे राजाभाऊ टाकसाळे, वर्धा लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे सर्वच प्रमुख मान्यवर नेते आणि बंधू भगिनींनो, एखादं नाव राहिलं असेल तर माफ करा, पण आपण सर्व आपल्या लाडक्या नेत्याला लोकसभेवर पाठवण्यासाठी इथं एकत्रित झालोय. उत्सुकता प्रचंड आपल्या मनात मला दिसते. सगळा प्रवास राष्ट्रवादीपर्यंतचा अमर काळेंनी आपणा सगळ्यांना सांगितलंय. आता लोकसभेची निवडणूक सुरू झालेली आहे. काँग्रेसची विचारसरणी आणि राष्ट्रवादीची विचारसरणी यात अमर भाऊ काही फारसा फरक नाहीये. त्यामुळे तत्वात बदल नाही, विचारात बदल नाही. आम्ही महात्मा गांधींना मानणारे आहोत. आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आदर्शस्थानी मानतो. शाहू फुले आंबेडकर हा आमचा आदर्श आहे. तुमचं आणि आमचं सारखंच आहे, काही फरक नाही. त्यामुळं तुम्ही त्या घरातनं या घरात आला तर काही फार फरक झालेला नाही. त्यामुळं तुतारी फक्त जरा जास्त समजवायला लागेल. हाच सगळ्यांना माहिती आहे. तुतारी जरा नवीन आहे. आमची जरा अडचण मधल्या काळात झाली. आमची
आमचं घड्याळही पळवलं आणि आमचा पक्षही पळवण्यात आला. त्यामुळे थोडी अडचण झाली आहे, पण 2-4 महिने बाकी सगळं व्यवस्थित होईल. आज लोकसभेच्या निवडणुकात आम्ही सगळे महाविकास आघाडी महाराष्ट्रात स्थापन करून आपल्या समोर आलेलो. यामध्ये शिवसेना आहे, काँग्रेस आहे, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार पक्ष आहे, समाजवादी पक्ष आहे, दोन्ही कम्युनिस्ट पक्ष आहेत, शेतकरी कामगार पक्ष आहे, अनेक रिपब्लिकन विचारांचे अनेक पक्ष आणि अनेक कार्यकर्ते आमच्या विचाराशी जुडलेले आहेत. असे सगळे आम्ही या देशात भारतीय जनता पक्षाचा पराभव करण्यासाठी एकत्रित झालेलो आहोत. आमच्या या लढाईला काहीतरी अर्थ आहे, उद्दिष्ट आहे आणि भारतात राहणाऱ्या जनतेवर जे संकट आलेलं आहे ते संकट दूर करण्याचा प्रयत्न लोकशक्ती एकत्रित करून करण्याचा आमचा प्रयत्न आहे. तसे आम्ही सगळे वेगळे लढू शकलो असतो, पण या महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या जनतेचीच आग्रहाची भूमिका आहे की तुम्ही सगळे एक व्हा आणि पहिल्यांदा भारतीय जनता पक्षाचा पराभव करा. भारतीय जनता पक्षाने भारतामध्ये काय केलं मागच्या 10 वर्षात, अनेक वक्त्यांनी तुम्हाला ती माहिती दिली असेल. पण या देशामध्ये 400च्या पार गेलो आम्ही. कर्नाटकातले एक खासदार आहेत, ते म्हटले की 400च्या पार गेलं की आपल्याला संविधान बदलायचंय. अमर काळेंची राष्ट्रवादी काँग्रेस कडून घोषणा झाली, त्यावेळी वर्तमानपत्रात, टीव्ही मीडियामध्ये आलं की शरद पवार साहेबांची भारतीय जनता पक्षाच्या बालेकिल्ल्यात वेगळा डाव वगैरे वगैरे. हा कधी भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला होता? महात्मा गांधी इथं राहिले, विनोबांनी आपल्याला या ठिकाणी मोठं योगदान या जिल्ह्यात देऊन या जिल्ह्याचा नावलौकिक देशभर वाढवला. स्वर्गीय इंदिराजी विनोबाजींना भेटायला या ठिकाणी यायच्या. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं, त्या संविधानाचा आदर करणारी या जिल्ह्यातली सगळी जनता आहे. हा भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला कधी झाला? हा कायम काँग्रेसचा बालेकिल्ला होता, हे आम्ही सगळे लहानपणापासून ऐकून आहोत. हा भारतीय जनता पक्षाच्या विचाराचा जिल्हा कधी नव्हता. मागच्या 10 वर्षामध्ये आपल्या विचाराचा सोडून खासदार या मतदारसंघात निवडून गेला. मी सकाळपासून या ठिकाणी आलोय, अनेक कार्यकर्त्यांना विचारलं की खासदारांनी विशेष असं काय केलं की ज्यामुळे तुमच्या आयुष्याला परिवर्तन, आयुष्याला कलाटणी मिळाली? कोणी उत्तर देत नाही का? तसं काय झालेलं नाही. 10 वर्ष एखादा लोकसभेत माणूस जातो, 10 तरी भाषणं झाली पाहिजेत. मी तरी तडस साहेबांचं भाषण कधी ऐकलेलं नाही. तुम्ही कुणी ऐकलं असेल तर युट्यूबवर, मला माहित नाही. अहो, ते आमच्या अमोल कोल्हे, डॉक्टर अमोल कोल्हे 5 वर्ष आता झाली त्यांना, पहिली टर्म त्यांची, एवढी सुंदर भाषणं करतात की ते उभे राहिले तर भारतीय जनता पक्षाच्या प्रमुखांना देखील धडकी बसते की काय आता हा बाबा काय बोलणार म्हणून. त्यामुळं आपल्या सर्वांना हा विचार केला पाहिजे की 10 वर्ष आपली वाया गेली का? या लोकसभा मतदारसंघामध्ये केंद्रीय मोठ्या योजना कोणत्या आल्या? या जिल्ह्यातलं आत्महत्येचं प्रमाण कमी झालं का वाढलं? या जिल्ह्यामध्ये केंद्र सरकारने असं काय विशेष केलं? मला आठवतं की आमचं सरकार होतं त्यावेळी डॉक्टर मनमोहन सिंगांना घेऊन शरद पवार
साहेब यवतमाळला आले होते. या भागात फार मोठा दुष्काळ होता आणि त्याचबरोबर आत्महत्येचं प्रमाण वाढलेलं होतं. स्वतः देशाचा पंतप्रधान या ठिकाणी आपल्या भागात आला आणि या 5-6 जिल्ह्यामध्ये एक त्यावेळी मला वाटतं 6,000 कोटी रुपयाचं का काहीतरी पॅकेज दिलं. 6,000 कोटी तेव्हाचे, आत्ताचे नाही. नाही आणि त्यातून त्यांनी ठिबक सिंचन बाकीचे सगळे शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्याचं काम केलं. 72,000 कोटी रुपयाची कर्ज सोडवण्याचं काम केलं. 72,000 कोटी रुपयाची कर्जमाफी ती पवार साहेब आणि मनमोहन सिंगांच्या सरकारने सोनियाजींच्या सरकारने केली. ती 2009 साली, 9च्या आधी 7 साली. पण त्याच दरम्यान जेव्हा इथं काही संकट आहे असं लक्षात आलं त्यावेळी पवार साहेब मनमोहन सिंग साहेबांना घेऊन या ठिकाणी आले आणि इथं राहत देण्याचं काम त्यावेळी त्यांनी केलं. काही आकडेवारी जर तुम्ही काढली तर तुमच्या लक्षात येईल की आपल्या देशामध्ये, आपल्या ह्या भागामध्ये आत्महत्येचं प्रमाण काय, आत्महत्येचं प्रमाण कशा प्रकारे वाढलंय आणि ते प्रमाण वाढल्यामुळं आपल्या सगळ्यांना या भागात फार मोठ्या प्रमाणात याचा फटका बसतोय. शेतकऱ्यांना फटका बसतोय. या राज्यामध्ये आणि या देशामध्ये माझ्याकडे काही आकडेवारी आहे की 2001 ते 13 या दरम्यान अमरावती जिल्ह्यात दरवर्षी 168 आत्महत्या होत होत्या. पण 14 पासून आतापर्यंत 353 दरवर्षी आत्महत्या झाल्या. अकोला जिल्ह्यात 109 होत्या. त्या आत्महत्येचं प्रमाण वाढलं आणि 171 आत्महत्या प्रतिवर्षी व्हायला लागल्या. त्याचबरोबर यवतमाळ जिल्ह्यामध्ये तेच प्रमाण वेगळं झालं, बुलढाण्याचं झालं, वर्ध्यात देखील हे प्रमाण हे तशाच पद्धतीनं वाढलं आणि त्यामुळं या सगळ्या आत्महत्येचा प्रमाण, आत्महत्येवर जे उपाय काढू शकले नाहीत. वर्धा जिल्ह्यात 100-125 आत्महत्या दरवर्षी होत होत्या. आता हे 150च्या पलीकडे प्रमाण गेलेलं आहे. आणि म्हणून या सरकारने या राज्यात आणि देशामध्ये शेतकऱ्यांना दिलासा दिलेला नाही, उलट शेतकऱ्यांचे प्रश्न वाढवण्याचं काम केलं. आता अलीकडे तुमच्या प्रत्येकाच्या खात्यावर 2-2 हजार रुपये येतात. आपल्याला वाटतं मोदी साहेबांनी 2,000 रुपये दिले. आपण बहुतेक सगळे खतं वापरता. 1 लाख रुपयाचं खत ज्यावेळी विकत घेता आणि शेतात जाऊन घालता त्यावेळी त्यातनं 18,000 रुपये जीएसटी जातो. म्हणजे 1 लाख रुपयाचं कर्ज घेणारा आमचा शेतकरी केंद्राला 18,000 रुपये देतो. त्यातले 6,000 रुपये आपल्याला परत येतात. म्हणजे एखाद्याने पाकिट मारलं, जरा पुढे गेला, त्या 10,000 रुपये असतील, त्याला जरा वाईट वाटलं, ते 3,000 रुपये ठेवले, बाकीचे 7,000 खिशात घातले आणि परत त्यांनाच भेटले. अमर काळे साहेब, तुमचं पाकिट इथंच पडलेलं होतं, हे घ्या तुमचं तुम्हाला. अमर काळेंना वाटतं काय बाबा चांगला माणूस आहे, एवढा प्रामाणिक, एवढा निष्ठावंत, एवढा सरळ मार्गी माणूसच आयुष्यात बघितला नाही, त्यानं माझं पाकिट परत दिलं. अरे पण पाकिटात 3,000 रुपये, 7,000 रुपये त्यांनी खिशात घातली, ह्याचं काय? हा प्रश्न सामान्य माणसाने विचारला पाहिजे. घर खर्च करायला 30,000, 25,000 रुपयाचा आता घर खर्च सामान्य माणूस चालवतो. गणितासाठी धरा 50,000 रुपये तुमचा घर चालवायला खर्च करता तुम्ही. 18% 9,000 रुपये केंद्र सरकार आणि राज्य सरकारला आपण देतो आणि आपल्या संसारातले 50,000 रुपये खर्च करायला गेले तर 9,000 तिकडे जातात. तुमच्या चपलेवर टॅक्स आहे, तुमच्या टोपीवर टॅक्स आहे, कपड्यावर टॅक्स आहे, तुमच्या अन्नधान्यावर टॅक्स आहे, तुमच्या जेवणावर टॅक्स आहे. तुम्ही काय कराल? आता फक्त एकच मेकॅनिझम ते हुडकतायत, श्वास घेतल्यावर कसा टॅक्स लावायचा. श्वासावर टॅक्स लावण्याची कला ज्या दिवशी येईल ना त्या दिवशी हे त्याच्यावरही टॅक्स लावतील
कारण या लोकांनी देशावरचं कर्ज 210 लाख कोटी रुपयावर नेलेलं आहे. 210 लाख कोटी रुपये फेडायचे आहेत. काल जन्मलेल्या मुलाला, बाळाला तुम्ही जाऊन सांगू शकता, तुझ्या डोक्यावर साहेबांना आपल्या 2 लाख रुपयाचं कर्ज प्रति माणशी आज निर्माण केलेलं आहे. आणि म्हणून 210 लाख कोटी रुपयाचं कर्ज या देशावर आहे. 210 लाख कोटी रुपयाचं कर्ज फेडायला निवडणूक झाल्यानंतर 18% जीएसटी आहे, त्याचे 21% यांनी केला तर मला आश्चर्य वाटणार नाही. कारण कर्ज परत फेडायचंय, फार मोठी जबाबदारी आहे. अशी मोठमोठी भाषणं होतील, कर्ज फेडायला एखाद्या वेळेस थाळ्या वाजवण्याचा कार्यक्रम देखील देशात होईल, काही होतं. पण आम्ही जे बोलतो ते लोकांपर्यंत जात नाही. ते जे सांगतात ते टीव्हीवर 24 तास दिसतं. आणि म्हणून तुमची जबाबदारी आहे, अमर काळेंना मेजॉरिटीनं मतं द्यायची असतील तर घराघरात जाऊन आमच्या आया बहिणींना आठवण करून द्या. काँग्रेसच्या राजवटीमध्ये गॅसचं सिलेंडर 350-400 रुपयाला होतं. यांनी सगळ्या देशाला गॅस सिलेंडर वाटलं, लोकांना वाटलं काय दातृत्व आहे, सगळ्यांना गॅस घ्यायला लावतात साहेब. सगळ्यांनी एकदा गॅस घेऊन झाले की 400 रुपयाचं सिलेंडर साहेबांनी 1100 रुपयावर नेलं. गॅसचा धंदा करणाऱ्यांना प्रोत्साहन देण्याचा उद्देश होता. तुम्हाला सिलेंडर देणं फारसं देणं घेणं नव्हतं. आणि म्हणून आज देशामध्ये आदिवासी समाजामध्ये आणि अन्य गोरगरिबांच्या मध्ये 1.5 कोटी लोकांनी पहिल्यांदा गॅसचं सिलेंडर घेतलं, ते परत भरायलाच गेले नाही. आणि 2-1 कोटी लोक अशी आहेत की त्यांनी एकदाच भरलं आणि परत गप्प बसले. आता गॅसच्या सिलेंडरवर बसून माझी भगिनी घरातली आता चुलीवर भाकऱ्या थापायचं काम करते. गॅस वापरायला परवडत नाही, ही आजची समस्या देशातली आहे. एक योजना दाखवा की ज्यामध्ये लोकांचं समाधान झाले आणि एखाद्या धनिकाचं घर भरलेलं नाही. प्रत्येक योजना हे धनिकाचं घर भरण्यासाठी असते, हे कधी विसरू नका. या देशातल्या मुठभर लोकांना श्रीमंत करण्याचं काम मागच्या 5-10 वर्षात झालं. या देशातल्या हाताच्या बोटावर मोजण्या येणाऱ्या लोकांची संपत्ती जगाच्या पाठीवर पहिल्या 10 जणात जाऊन पोचली. तुम्ही आम्ही आहे कुठं? आपण वर्ध्यातच आहे, आर्वीतच आहे, इकडंच आहे, तिकडंच आहे. 5 वर्षापूर्वी मी आलेलो अमरभाऊंच्या घरी, तेव्हाची जशी घरं आहेत तशीच फारसा फरक, 1-2-4 घरं बदलली असतील. पण तिकडं त्यांनी 10 वर्षामध्ये इमले बांधले. श्रीमंत देशात जगाच्या पाठीवरच्या श्रीमंत लोकांच्या 50 जणांच्या यादीत भारताचे 22 जण शिरायला लागले. का? तर तुमची आमची लूट करून त्यांची घरं भरण्यासाठी या देशात व्यवस्था निर्माण करण्यात आली, हे मित्रांनो विसरू नका. शेतकऱ्यांच्या संघटनेला हा जिल्हा नेहमी प्रतिसाद देणारा जिल्हा आहे, मला पूर्वीपासून माहिती आहे. या जिल्ह्याने शेतकऱ्यांची आंदोलनं अनेक बघितली, त्या आंदोलनाला प्रोत्साहन दिलं. या देशामध्ये मागच्या 5 वर्षात जी आंदोलनं झाली शेतकऱ्यांची, त्या शेतकऱ्यांच्या आंदोलनामध्ये 3 जुलमी कायदे आले. म्हणून शेतकरी दिल्लीच्या दारात जाऊन बसले. 700 माणसं मेली, मृत्युमुखी पडली, तरी राजाला वाटलं नाही की जाऊन त्यांच्याशी चर्चा करावी. शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी भारतीय जनता पक्ष सपशेल अपयशी ठरला, हे पहिल्यांदा तुम्ही लक्षात घ्या. अतिवृष्टी झाली, काही नव्या समस्या आल्या, त्यात केलेल्या घोषणांचे पैसे तर देतच नाहीत, नुसत्या टीव्हीवर येऊन घोषणा करायच्या. आता सगळ्यांना हात घ्यायला सुरुवात केलेली आहे. प्रत्येकाच्या मागे भोंगे लावायचे, त्याला घाबरवायचं आणि त्याला म्हणायचं ये पक्षात बाबा ये. याने केलेल्या सर्व प्रकारच्या भ्रष्टाचारावर पांघरून घालायचं काम झालं. एकच माईचा लाल महाराष्ट्रामध्ये निघाला, ज्याला सर्व प्रकारची भीती दाखवली तरी तो बदला नाही, बाजूला सरला नाही, ते म्हणजे अनिल बाबू देशमुख. अनिल बाबू देशमुखांना प्रचंड त्रास दिला, 100 कोटीचा आरोप केला. त्या 100 कोटीच्या आरोपावरून आमच्या पक्षावर प्रचंड टीका करण्यात आली. अनिल बाबूंना अनेक धमक्या दिल्या. ईडी झालं, 94 वेळा तर मला वाटतं त्यांना इन्कम टॅक्सची रेडला तोंड द्यावं लागलं. सगळी संकट अनिल बाबूंनी सहन केली.
पण शरद पवार साहेबांना सोडणार नाही हा एकच हेका अनिल बाबूंनी ठेवला. सगळे संकट झाली, तुरुंगामध्ये जावं लागलं. तुरुंगात जाऊन आल्यानंतर तुरुंगात जाऊन बाहेर आलेली लोक खाली मान घालून आज विधानसभेत बसतात. तिकडं आहे का तिकडं आहे हे कळू नये म्हणून विधानसभेत येत नाहीत अशी देखील आमच्यात 1-2 जण आहेत. पण अनिल देशमुखांनी ठामपणाने विधानसभेत प्रवेश केला. विधानसभेत सरकारच्या विरोधी धार धरून प्रश्न विचारले, जाब विचारले, अनेक मुद्दे मांडले. अनिल देशमुखांनी मला 1-1.5 वर्ष तुरुंगात राहावं लागलं म्हणून त्याच्याबद्दल खंत खाजगीत असेल, पण जनतेच्या समोर सांगितलं मी लढणार आहे, लढण्यासाठीच मी या ठिकाणी संघर्ष करण्यासाठी तयार आहे. असा मामा मिळणं फार भाग्यवान आहे. मामा असा तर भाचा कसा. आम्ही काय येडे नाही, आमचं डोकं फिरलेलं नाही. आमची तुमची निवड आम्ही केली कारण मामा एवढा धैर्यवान असेल तर भाचा पण तेवढा धैर्यवान असेल अशी भावना ठेवून आम्ही तुमच्या मागे लागून पक्षात आणलेलं आहे. त्यांनी तुमच्यावर जबाबदारी टाकली आहे, तुमच्यावर. पण या देशामध्ये एखाद्याला शिव्या किती द्यायच्या हे आहे का? मग असं जरा ऐकवा, जरा खाली बसा, मागच्यांना दिसू दे. हे एखाद्याचं वर्णन काय झालंय आणि त्याने आता काय केलं ते तुम्हाला माहितीच आहे. राज ठाकरेंची मदत भारतीय जनता पक्षाला आज घ्यावी लागली. एवढी भारतीय जनता पक्षाची महाराष्ट्रात वाईट अवस्था झाली आहे हे लक्षात घ्या. हे मी म्हटलेलं नाही, त्यांची अवस्था राज ठाकरेंची ती देवेंद्र फडणवीस यांनीच त्यांचं वर्णन केलेलं आहे. रिटायर आहे, सुपारी वाजवतात, ज्याची सुपारी घेतली आहे त्याची वाजवावी लागते. त्यांची वक्तव्य आहेत, माझी नाही. त्या राज ठाकरेंना मोदींच्या बरोबर आता कुठल्या तरी सभेत भाषणासाठी बोलवण्यात येणार आहे. मरस कोल्हे जाऊन या, गंमत बघायला, एंटरटेनमेंट आहे सगळी. म्हणजे आपण काय बोलतो, काय करतो आणि नंतर अंतिम दृष्ट्या आपली कृती काय असते याचं भान भारतीय जनता पक्षाने सोडलेलं आहे. आमचा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस फोडला, शिवसेना फोडली, महाराष्ट्रात मराठी नेत्यांनी तयार केलेले हे 2 पक्ष फोडण्याचा पाप देखील भारतीय जनता पक्षाने केलेला आहे. आणि त्याच मूळ राहिलेल्या पक्षांना नकली म्हणण्याचं पाप देखील कालपासून एक मोठे नेते त्यांचे करायला लागले. म्हणजे एखादं घर फोडायचं आणि बाजूला गेलेल्या घराला म्हणायचं ते असली आणि हे मूळचा नकली आहे. या सगळ्याचा अभ्यास केल्यावर तुमच्या लक्षात येईल की अनेकांच्यावर असे प्रहार झालेले आहेत, जसे अनिल बाबूंच्यावर झालेले आहेत. आमचे खडसे साहेब परवा आमचा पक्ष सोडून त्यांना जावं लागलं. सर्व बाजूने खोट्या नाट्या केसेस करून प्रचंड संकटात एखाद्या व्यक्तीला कसं आणलं जातं हे उदाहरण मी फार जवळून बघितलेलं आहे. काही निर्णय नाईलाजाने होतात, घेतात,
पण या ठिकाणी रोहिणीताई खडसे आलेले आहेत. त्यांनी ठामपणाने सांगितलं, मी नाही त्या पक्षात जाणार, मी राष्ट्रवादीत राहणार आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते म्हणूनच काम करणार. काही स्वाभिमानी माणसं असतात, काही ठामपणाने भूमिका मांडणारी लोक असतात, आणि आयुष्यात जर आपण भूमिकाच मांडली नाही तर मग आपल्यात आणि एखाद्या लवाळ्यात फारसा फरक काय. आणि म्हणून आम्हा सगळ्यांना अनिल बाबूंचा तेवढाच अभिमान आहे की ह्या नेत्याने बरंच काही सोसलेलं आहे. आज मी जास्त वेळ घेत नाही, पुढे जायचंय. माझी आपण सगळ्यांना विनंती आहे की अमर काळे साहेबांनी तुम्हाला सांगितलेलं आहे की आता सभा होणार नाही, एकच सभा होईल. पण तुम्ही गावागावात जाताना, बूथवर जाताना मतदाराच्या दारात जाऊन बसा. माझी तुम्हाला विनंती आहे की व्हॉट्सअपवर, SMS वर बरेच व्हॉट्सअप मेसेजेस येतात, तुम्हाला गॅस मिळाला का, हो म्हटलं की लगेच पुढचा प्रश्न, तो महाग होता का स्वस्त होता, स्वस्त होता म्हटलं की लगेच पुढचा प्रश्न, मग तुम्हाला घर मिळालं का, मग घर कधी मिळालं, कोणत्या योजनेत मिळालं, असं टक 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 करत गेलं की एक 15-20 प्रश्न आपण त्याला आपली माहिती देतो आणि मग शेवटी येतं हे सगळं झालं, आता मोदी साहेबांना मतदान करा. एन त्या संवादाचा, व्हॉट्सअपच्या आणि मेसेजचा असा होतो. आणि आपण रस्त्यावर राहू, त्यांचा प्रचार असा घरी गेलेला आहे. आपले अमर काळे ज्यावेळी आमदार होते त्यावेळी त्यांनी केलेल्या योजना, त्यावेळी संजय गांधी निराधारचे वाटलेले पैसे असतील त्यालाही आज मेसेज जातो आणि त्याला सांगतात की भाजपने तुला पैसे दिलेले आहेत, तुझी जी काही पेन्शन आहे ती भाजपने मान्य केलेली आहे. त्यामुळं खोटा नाटा सगळा प्रचार जो आहे तो लोकांना जाऊन त्यांचं प्रबोधन करून तुम्हाला मोडून काढावा लागेल. त्यामुळं गावागावामध्ये गट तयार करा, महिलांचे करा, युवकांचे करा, ज्येष्ठांचे करा, आणि घरात जावा, एकदा नाही 3 वेळा. वेळ आहे आपल्याला. या गावातली माणसं त्या गावात आणि त्या गावातली माणसं त्या गावात नो. जो ज्या गावात आहे त्याने त्याचं गाव सांभाळलं पाहिजे आणि त्याच्या गावातल्या घराघरात जाऊन सांगितलं पाहिजे आपले अमर काळे उभे आहेत. आपल्या मतदारसंघाला 52 वर्षानंतर पहिल्यांदा लोकसभेची संधी मिळालेली आहे. आपल्या भागाचा विकास करायला दिल्लीची ताकद देखील अमर काळेंच्या मागे उभा करायची असेल तर त्यांना लोकसभेला पाठवलं पाहिजे. आणि ह्या एका उमद्या नेत्याला या वयामध्ये आपण लोकसभेला पाठवतोय. माझा विश्वास आहे, शरद पवार साहेब आले होते अर्ज भरायला, रणरणत्या उन्हामध्ये शरद पवार साहेब 4 तास त्या यात्रेमध्ये सहभागी झालेले होते. शरद पवार साहेबांनी एखादी गोष्ट मनात घेतली की ते काम पूर्ण करूनच दाखवतात. हा शरद पवार साहेबांचा आजपर्यंतचा आमचा सगळ्यांचा अनुभव आहे. आणि म्हणून आपल्या सर्वांना विनंती आहे की काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार विधानसभेत आपल्या मताचं येणारच आहे. आपली भूमिका मांडण्याची संधी त्यावेळी सरकारमध्ये विकासाची कामं करण्याची सगळी कामं होती. मला खात्री आहे की या भागात कुणीतरी बरेच नारळ मागच्या 2 महिन्यात 4 महिन्यात फोडलेले आहेत. मी इथले आमदार काही करत नाहीत, पण नवीन स्वप्नातल्या आमदाराचे नारळ फोडायचे कार्यक्रम जास्त सुरू आहेत इथं, आहेत ना. काम नाही, नारळ फोडणे, वर्क ऑर्डर देणे, कॉन्ट्रॅक्टरच्या हातात पहिला ॲडव्हान्स देणे, काय जमेल ते घेणे, कामाला सुरुवात कर म्हणून सांगणे. बजेटमध्ये पैसेच नाहीये. ह्यांच्याकडे जेवढे पैसे राज्य सरकारकडे होते त्याच्यापेक्षा 1,60,000 कोटी रुपयाचे जास्त आश्वासनं त्यांनी बाजारात दिले. त्यामुळं ज्या गोष्टींचे नारळ फोडले ती कामं पूर्ण करायला अमर काळेंनाच जबाबदारी पुढे घ्यावी लागणार आहे. ती कामं आपल्यालाच पूर्ण करावी लागणार आहेत. ती कामं पूर्ण होण्या एवढे पैसे त्यात दिलेले नाही. त्यामुळे आपलं सरकार महाराष्ट्रात आणण्यासाठी तुम्ही सगळ्यांनी पूर्ण ताकदीनं काम करा. आणि शेवटचा मुद्दा सांगतो आणि माझं भाषण संपवतो. खाने न दूंगा, काय ते, न खाऊंगा, काय, न खाऊंगा न खाने दूंगा, असं जे काय आहे, या सरकारने
एक मार्ग तयार केला पैसे घेण्याचा, इलेक्ट्रल बॉन्ड। तुम्ही एखादे आर्वी गावातले श्रीमंत व्यक्ती आहे, तुम्हाला 10 लाख रुपये द्यायचे आहेत भाजपला, तर तुम्ही स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये जायचं, इलेक्ट्रल बॉन्ड खरेदी करायचा, तो कागद घेऊन भाजपला द्यायचा आणि भाजपने स्टेट बँकेत दिला की भाजपच्या नावाने ते पैसे होतात। म्हणजे कोणाला बाहेर कळतच नाही की कुणी कुणाला कधी पैसे दिले। देशातल्या सगळ्या पक्षांना पैसे मिळाले थोडे थोडे, पण 10,000 कोटी रुपये भारतीय जनता पक्षाच्या तिजोरीमध्ये गेले, ते अशा देशातल्या उद्योगपतींच्याकडून घेऊन गेले। तक्रार आहे का? आमची काय तक्रार नाही। न्यायमूर्ती चंद्रचूडांचे आभार मानले पाहिजेत की याचा तपशील जाहीर करा म्हणून त्यांनी सांगितलं, करत नव्हते, केला। बाहेर काय आलं माहितीये? कुणीही यांना मनापासून पैसे दिल्याचं आढळत नाही। ईडीची नोटीस आली, देणगी आलेली आहे। ईडीत आत गेला, देणगी आलेली आहे बाहेर येण्यासाठी। आयटीची नोटीस आली, देणगी आलेली आहे। आयटीच्या रेड पडल्या, 4 दिवसांनी लगेच देणग्या दिलेल्या आहेत। म्हणजे या देशामध्ये भ्रष्टाचार सार्वत्रिक करण्याची व्यवस्था भारतीय जनता पक्षाने केलेली आहे मित्रांनो। आणि या देशातला हा राजकीय भ्रष्टाचार, आर्थिक भ्रष्टाचार राजकारण्यांनी करण्याचा नवा राजमार्ग तयार केलेला आहे। आणि म्हणून तुम्ही आम्ही सगळ्यांनी याच्यात जागरूकता ठेवली पाहिजे। उद्याच्या कालखंडामध्ये आपल्याला या सगळ्या गोष्टी बदलायच्या असतील, भारताचं संविधान वाचवायचं असेल, तुम्हाला मिळालेला एक मताचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला अधिकार जो आहे तो टिकवायचा असेल, या देशातल्या शेतकऱ्यांना मनासारखी आधारभूत किमती मिळण्यासाठी नवी व्यवस्था तयार करायची असेल, या देशातल्या रुपयाचं अवमूल्यन थांबवायचं असेल, या देशातला पेट्रोल आणि डिझेल स्वस्त करायचे असतील, आमच्या बहिणी वापरणाऱ्या गॅस हा स्वस्त करायचा असेल, तर काँग्रेस पक्षानं एक जाहीरनामा प्रकाशित केलेला आहे, तो कधीतरी वाचा। तुम्हाला लक्षात येईल की ह्या सगळ्या गोष्टींच्यावरची उत्तरं या देशात इंडिया आघाडीनं आणि काँग्रेस पक्षानं द्यायचं काम केलेलं आहे। माझी आपणाला विनंती आहे, आपण सगळ्यांनी घराघरापर्यंत जाऊन हे विचार सांगितले तर निश्चितपणाने आर्वी विधानसभा मतदारसंघात आम्हाला 40,000पेक्षा जास्त मताधिक्य मिळालं पाहिजे, ह्याच्यापेक्षा जास्त। मोदी साहेब एकदा पश्चिम बंगालमध्ये गेलेले आणि त्यांनी विचारलं कितने चाहिए, 50,000 करोड लोक नाही, मग 1 लाख कोटी, 1.5 लाख कोटी, 2 लाख कोटी असं वाढत वाढत गेलं, मिळालं काहीच नाही। तसं आपल्याला नाही करायचं। आजच्या 9च्या बातमीपत्रात इथेच थांबण्याची वेळ झाली। पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बातमी।